लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मसलगा येथे कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेस छावा संघटनेकडून जोडे मारो आंदोलन। शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आंदोलन। बातमी आहे निलंगा येथून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता। या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेकडून कृषी मंत्र्यांचा निलंगा तालुक्यातील मसलगा येथे पुतळा जाळून जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष छावादास साळुंके, माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, बालाजी पिंड, मारुती जाधव, योगेश मोहनराव पाटील, प्रभाकर तेलंगे, शिवाजी जाधव, राजकुमार बनसोडे, विठ्ठल पवार, संभाजी जाधव, हाजू शेख अशा खूप मोठ्या संख्येने शेतकरी आणि छावा पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी आपल्या शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या आहेत व आपल्या पहिलंच या अवकाळीमध्ये शेतकऱ्याचं पीक होत्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे व तसेच त्या दौऱ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं मनोबल वाढवण्याचं सोडून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांना खूप खालच्या दर्जाचं खालच्या पातळीचं बोलून आपल्या शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या आहेत व आपलं पहिलंच सोयाबीनचे भाव आपले तेच 2014 मध्ये 10,000 हजार गेलेले, आज सोयाबीनचे भाव आज 3,000 4,000 येऊन टेकलेले आहेत। त्याच्यामध्ये कसं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल हे बोलण्यापेक्षा कृषी मंत्र्यांनी आपल्या त्या अवकाळीनं पूर्ण होत्याच्या नव्हतं करून टाकलेल्या पिकं व हातातोंडात झालेल्या ज्वाऱ्या हे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्या ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन लग्न थाटात करतात, ढवाजवून थाटात करतात, असे पूर्ण शेतकऱ्यांच्या भावना दुखावून आपल्या शेतकऱ्यांचं हसू केलेलं आहे व शेतकऱ्यांच्या जीवावरती हे राज्यकर्ते मोठे होऊन आज पद भोगत आहेत। त्याच्याबद्दल आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो व आज त्यांचा जोडे मारो आंदोलन केलेलं आहे व त्यांचा जाहीर निषेध नोंदवून आज त्यांचा आम्ही पुतळा जाळलेलो, त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही। हे दळबद्री सरकार, 3 चाकावरलं सरकार, शेतकऱ्याची क्रूर चेष्टा महाराष्ट्रात आतापर्यंत इंग्रजानं केली ना मोगलानं सध्या शेतकऱ्याचं एवढं वाटोळ केली आणि त्यातल्या त्यात ही निसर्गाचं हे अवकाळीच्या संकटातून सावरण्याच्या आधी दुसरे स्टेटमेंट करल्यात रोज उठून कोण मंत्री होऊ लागलाय की कृषी मंत्री म्हण। त्याला काही शेतातलं माहिती आहे का कृषी मंत्र्याला? लग्न शेतकऱ्याला माफी दिल्यावर तुम्ही लग्न करताल, मग हळ दिल्यावर लेकरावचे लग्न करणार तर का करावं? करा वाऱ्यावर सोडायचं राहते का? हे असलं काही थट्टा शेतकऱ्याची मांडलेली आहे ह्या लोकांनी सरकारमधल्या। सरकार कोण आहे की काही माहीतच नाही ह्या महाराष्ट्रात। ह्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही कृषी मंत्री कोकाटे साहेबाचा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। ह्याच्या पुढे असले वक्तव्य होता कामा नये शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये। आदरणीय मोठमोठे नेते ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज दैवत, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुलेचा आंबेडकर म्हणायचं, भाषणात निवडणुका लढवायचं आणि असलं बोलायचं शेतकऱ्याच्या बाबतीत। शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणायचं आणि त्याची क्रूर चेष्टा करायची, ही जमल का? असं ही कदापि सहन करणार नाही शेतकऱ्याची सहनशीलता बघून सरकारने। ह्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण शेतकऱ्याने जाहीर निषेध केलेला आहे। ह्याचं लोन जास्तीत जास्त पिटू नये, लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, पूर्ण विम्याची रक्कम खात्यावर देण्यात यावी 10 तारखेपर्यंत, ही आमची कृपा करून विनंती आहे सरकारला। जय हिंद। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.